परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नितिशा माथुर यांची नेमणूक करण्यात आली आहे। नितिशा माथुर यांची IAS झाल्यानंतर परभणी जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर पहिलीच पोस्टिंग आहे। त्या उद्या सीईओ पदाचा पदभार घेणार आहेत। 2020च्या तरुण IAS अधिकारी नितिशा माथुर या गुजरात कॅडरच्या असून त्यांनी केडर गुजरातमधून महाराष्ट्र केडर घेतले आहे। मूळच्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शेतकरी कुटुंबात नितिशा यांचा जन्म झालेला असून त्यांचे कुटुंब सध्या दिल्लीतील द्वारका येथील माजरी गावात राहते। दिल्लीत शिफ्ट झाल्यामुळे नितिशा यांचे सुरुवातीपासूनचे शिक्षण दिल्लीतून झालेले आहे। सुरुवातीपासूनच अभ्यासात टॉपर असल्यामुळे नितिशा यांनी शालेय शिक्षणानंतर हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून तिथे राज्यशास्त्र ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केलेली आहे। MA राज्यशास्त्र केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचे ठरवले आणि UPSCची तयारी करत असतानाच त्यांची SSC मध्ये निवड झाली। SSC नंतरही त्यांनी UPSCची तयारी ठेवली आणि नितिशा 2018च्या बॅचमध्ये 351व्या क्रमांकासह IPS बनल्या। त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग देखील दिल्लीत मिळाली, परंतु त्यांची इच्छा IAS होण्याची होती म्हणून त्यांनी पुन्हा संधी घेतली आणि त्यामध्ये नितिशा 37व्या क्रमांकावर IAS झालेले आहे। आज महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव V राधा यांच्या सहीने नितिशा माथुर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहे। नितिशा माथुर या परभणी जिल्हा परिषदेचे सध्याचे सीईओ S मून यांच्याकडून पदभार स्वीकारतील।